Hello students, in today's video we are going to learn the poem Where is the Mind Without Fear, and the poem is written by Rabindranath Tagore. Let's discuss something about our poet. Rabindranath Tagore was born in 1861 and died in 1941. त्यांचा जन्म हा 1861 आणि मृत्यू 1941 मध्ये झाला होता. Was a dramatist, poet, novelist, short story writer, educationist, म्युझिकल कंपोजर अँड पेंटर. तर एवढी सारी कामं आहेत जी त्यांनी केली होती, ज्यामध्ये आहेत ते ड्रामॅटिस्ट होते, नाटककार होते, कवी होते, कादंबरीकार होते, शॉर्ट स्टोरी ते लिहायचे आणि त्यासोबत शिक्षण तज्ज्ञ होते, म्युझिकल कंपोजर म्हणजे गाणे ते कंपोज करायचे, सोबतच ते पेंटर सुद्धा होते. He was awarded the Nobel Prize for Literature in 1913 for गीतांजली. तर त्यांनी नोबेल प्राइज लिटरेचरसाठी हे जिंकलं होतं 1913 मध्ये. तर ते जिंकलं होतं गीतांजलीसाठी. गीतांजली हे 157 पोएमचं कलेक्शन आहे, जे त्यांनी ओरिजिनली बेंगॉलीमध्ये लिहिलं होतं. लेटर ऑन ही ट्रान्सलेटेड इट इन टू इंग्लिश and the meaning of Gitanjali is songs offering. He wrote Gitanjali in 1911. He translated it into English in 1912 and he won Nobel Prize in 1913. So he translated 103 poems in English version and named it songs offering. तर त्या 103 पोएमच्या कलेक्शनला सॉंग्स ऑफरिंगला त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. द बुक कंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन बाय टागोर हिमसेल्फ ऑफ द पोएम्स ही हॅड रिटन इन बांगला. तर ज्या त्यांनी पोएम बंगाली लँग्वेजमध्ये लिहिल्या होत्या त्याच त्यांनी ट्रान्सलेट केल्या इंग्लिशमध्ये. त्या 157 पैकी काही पोएम त्यांनी ट्रान्सलेट केल्या, 69 पोएम्स त्यांनी ट्रान्सलेट केल्या आणि इतरही पोएम त्यांनी काही ॲड केल्या आणि ते 103 पोएमचं कलेक्शन झालं इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये आणि त्याकरिता त्यांना 1913 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. ही वॉज द फर्स्ट इंडियन ॲज वेल ॲज एशियन टू विन द नोबेल प्राइज. ते पहिले भारतीय सोबतच आशियाई होते ज्यांना हे नोबेल प्राइज मिळालं होतं. Tagore contributed to the shaping of cultural and intellectual identity of modern India. तर रवींद्रनाथ टागोरांचं खूप असं कॉन्ट्रीब्युशन आहे भारत देशासाठी. त्यांनी शेपिंग ऑफ कल्चरल अँड इंटेलेक्च्युअल आयडेंटिटी ऑफ मॉडर्न इंडिया, तर ते सांस्कृतिक आणि बौद्धिक आयडेंटिटी जी आहे मॉडर्न भारताची त्यांना शेप देण्यामध्ये त्यांचं खूप योगदान होतं. द नॅशनल अँथम्स ऑफ बोथ इंडिया अँड बांगलादेश आर रिटन बाय हिम. जे आपलं नॅशनल अँथम आहे जनगण मन, सोबतच बांगलादेशचं नॅशनल अँथम जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. द कलेक्शन ऑफ सॉंग्स ही कंपोज्ड रवींद्र संगीत इज स्टील पॉप्युलर टुडे. तर ज्या त्यांनी काही पोएम्स लिहिल्या होत्या नंतर त्यांना कंपोज केलं, त्यांना म्युझिक दिलं आणि त्यांचं गाण्यामध्ये रूपांतर केलं, त्यांना रवींद्र संगीत म्हणून ओळखले जाते आणि ते रवींद्र संगीत आज सुद्धा खूप पॉप्युलर आहे. अबाउट द पोएम जे आता आपण बोललो की गीतांजलीमध्ये सॉंग्स ऑफरिंगमध्ये 103 पोएम्स आहेत, तर त्या पोएमपैकी ही 35व्या नंबरची पोएम आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. Where the mind is without fear is a prayer by the poet for his country that it may rise above the narrow notions of progress. तर गीतांजलीमधून घेण्यात आलेली ही 35व्या नंबरची पोएम आहे आणि ही पोएम एक प्रकारे प्रेयर आहे, म्हणजे प्रार्थना आहे. तर कुणासाठी? तर ती देशवासियांसाठी, देशासाठी. तर या प्रेयरमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की this country may rise above the narrow notions of progress.
So at that time the country was in under the rule of Britishers. तेव्हा आपला देश हा ब्रिटिश लोकांच्या हातामध्ये होता आणि आपण सर्व तेव्हा गुलाम होतो. तर ते या पोएम मधून किंवा प्रेयर मधून आपल्या देशाला समोर कसं जाता येईल याबद्दल ते वक्तव्य करतात. नॅरो नोशन्स म्हणजे आपले जे संकुचित नोशन्स आहेत, विचार आहेत, जे आपण आजही गुलामीमध्ये होतो, म्हणजे ज्या काळात ही पोएम लिहिल्या गेली तेव्हा आपण गुलामीतच होतो. आणि जे आपले नॅरो संकुचित नोशन्स म्हणजे धारणा ज्या आहेत प्रोग्रेस बद्दलच्या, कारण आपण पारतंत्र्यात होतो त्यामुळे आपण गुलामीत होतो, आणि त्यातून बाहेर पडून आपल्याला प्रोग्रेस कशी करता येईल याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आहे. He prays to God for an atmosphere of freedom and equality based on the truth and fearless reasoning. तर ते या पोएमच्या द्वारे देवाला प्रार्थना करतात की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचं वातावरण असलं पाहिजे, सोबतच इक्वॅलिटी म्हणजे समानता असली पाहिजे, आणि हे सर्व कशावर बेस असलं पाहिजे तर ट्रूथ अँड फिअरलेस रिझनिंग. तर हे सर्व सत्यावर आधारित असलं पाहिजे, आणि जे काही आपले विचार आहेत, आपल्याला जे काही करायचं आहे ते कसं असलं पाहिजे, फिअरलेस असलं पाहिजे, म्हणजे कुणालाही न घाबरता आपण ते केलं पाहिजे. इट इज अन एक्सप्रेशन ऑफ द पोएट्स रिफ्लेक्टिव्ह स्पिरिट अँड इट कंटेन्स हिज होप फॉर हिज कंट्री. तर या पोएममध्ये जे काही आपल्याला बघायला मिळते, वाचायला मिळते, तर जे पोएटला मनातनं वाटते ते त्याचं रिफ्लेक्शन आहे, आणि आपल्या देशाचं चांगलं व्हावं अशी त्यांची होप आहे, त्यांची इच्छा आहे, ती या पोएममधून प्रकट होते. द इंडिया ऑफ प्री इंडिपेंडन्स टाइम्स बट द प्रेयर हॅज अ युनिव्हर्सल मॅसेज विच मेक्स इट इमॉर्टल. तर ही जी पोएम आहे त्या पोएममधला जो मॅसेज त्यांनी त्या काळात लिहिला तो आज सुद्धा लागू होतो, आणि हा मॅसेज कसा आहे, जागतिक आहे, आणि त्यामुळेच तो या पोएमला इमॉर्टल म्हणजे अमर बनवतो. दिस इज द टेक्स्ट ऑफ अवर पोएम. नाउ लेट्स गो लाईन बाय लाईन. तर या पोएमची पार्श्वभूमी अशी आहे की आपण त्या काळात पारतंत्र्यात होतो, आणि ते आशा करतात, आणि ती आशा या पोएमच्या द्वारे मांडतात की आपला देश कसा असला पाहिजे, आपल्या देशातली लोक कशी असली पाहिजे, आणि आपण लवकरच या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे गेलो पाहिजे. तर ते आपल्या इच्छा इथे प्रकट करतात आणि म्हणतात की आपला देश असा असला पाहिजे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. तर आपला देश कसा असला पाहिजे, तिथे सर्वांची मनं ही कोणत्याही भीती विना असली पाहिजे, आणि सर्वांची माना या उंचावलेल्या असल्या पाहिजे, माना किंवा डोके हे उंचावलेले असले पाहिजे. आणि वेअर नॉलेज इज फ्री, आणि तिथे नॉलेज सुद्धा फ्री असलं पाहिजे. जसं सर्वांना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे, ज्यांना गुन्हा शिकण्याची आवड आहे ती असली पाहिजे, कारण त्या काळात आपण सर्व गुलामीत होतो आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांनी जे सांगितलं ते काम आपल्याला करायला लागायचे, आणि त्यामुळे सर्व भीतीचं वातावरण होतं. तर त्यामुळेच ते म्हणतात की याच्यानंतरचा भारत कसा असला पाहिजे आणि भारतातील लोक कशी असली पाहिजे, तर तिथे सर्वांची मनं ही कुणाच्याही मनात भीती नसली पाहिजे, आणि सर्वांच्या माना ह्या उंचावलेल्या असल्या पाहिजे, आणि सोबतच सर्वांना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे. Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls. जसं जाती, धर्म, भाषा, कल्चर तेव्हा सुद्धा होते, आणि त्यानुसार आपले प्रांत हे विभागले गेले होते. तर त्यांची अशी इच्छा होती की हे सर्व असं नसावं, आणि संपूर्ण देश हा एक असला पाहिजे. वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. आणि येणाऱ्या भारतात जी त्या भारतातील लोक असतील ती जे काही बोलतील ती सत्य बोलली पाहिजे, आणि ते सत्य त्यांच्या मनातून आलं पाहिजे. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट आर्म टुवर्ड्स परफेक्शन. टायरलेस म्हणजे न थकता
न थकता केलेली कामे, तर जी काही आपण कामं करणार ती कशी असली पाहिजे, परफेक्ट असली पाहिजे. Where the clear stream of reason has not lost its way into dreary desert sand of dead habit. तर जे काही आपण बोलणार, जे काही आपण करणार ते आपण मनातून केलं पाहिजे आणि जे काही बोललं ते सत्य असलं पाहिजे. त्यामुळेच ते म्हणतात की जे काही आपण करणार ते वाया न जाता ते कुठेतरी कामी आलं पाहिजे. Where the mind is led forward by thee into ever widening thought and action. समोर ते सांगतात की सर्वांची माइंड जे आहेत ते ब्रॉड असले पाहिजे, सर्वांचे विचार हे उच्च विचार असले पाहिजे, ब्रॉड विचार असले पाहिजे आणि त्यानुसारच त्यांनी ॲक्शन्स म्हणजे कृती केल्या पाहिजेत. Into that heaven freedom my father let my country awake. Here my father means God. ते गॉडला इथे माय फादर म्हणून म्हणत आहेत. आणि जे काय आता आपण बघितलं असा आपला देश असला पाहिजे आणि त्यालाच ते काय म्हणतात, हेवन ऑफ फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्याचा स्वर्ग, जिथे सर्वांना शिक्षण, सर्वांचे विचार उच्च असले पाहिजे, तिथे जाती धर्मानुसार फ्रॅगमेंट्स म्हणजे देशाचे तुकडे पडले नाही पाहिजेत. असं जे असणार तो असा भारत त्यांना हवा आहे. आणि अशा भारतात माझ्या देशाला जागा कर असं ते आपल्या देवाजवळ प्रार्थना करत आहेत. थँक्यू.